काल आपण वजाबाकीची काही उदाहरणं अभ्यासली होती बघा. तर ती वजाबाकीची साधी उदाहरणं म्हणजे बिनहाच्याची, हातचा न घेता किंवा उसना न घेताची वजाबाकी होती. तर आजची आपण जी वजाबाकी घेणार आहोत ती आपण इयत्ता दुसरीमध्ये शिकलेलोच आहोत. फक्त इथं उजळणी वजा आपण ही उदाहरणं घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला इयत्ता तिसरीमधील 3 अंकी संख्यांची वजाबाकी करताना अडचण येणार नाही. तर सुरुवातीला 2 अंकी संख्यांची जी आपण दुसरीमध्ये शिकलेली वजाबाकी आहे ती आपण उजळणी स्वरूपात घेणार आहोत. गणित आहे 56 - 9. तर आता 56 ही पहिली संख्या आहे. 56 मध्ये दशक आणि एकक हे तुम्हाला आता माहिती आहे. तर दशक मध्ये 5 हा दशक आहे, तो आपण दशकाच्या घरात मांडणार आहोत. आणि एकक 6 आहे, तो आपण एककाच्या घरात मांडणार आहोत. आपले चिन्ह आहे वजाचं, आपल्याला वजाबाकी करायची आहे. आता इथं तुम्हाला देताना एकच अंक दिलेला आहे 9. तर तुम्हाला माहिती आहे एकटा अंक हा एकक असतो, तो आपण एककाच्याच घरात मांडायचा आहे. आता इथं वजाबाकी करत असताना सुद्धा किंवा बेरीज गुणाकार ह्या क्रिया करत असताना सुद्धा आपण एककाच्याच घरापासून सोडवायला सुरुवात करायची आहे. इथं सुद्धा आपण एककाच्याच घरापासून सोडवायला सुरुवात करायची आहे. तर आता एककाच्या घरामध्ये वरचा अंक हा 6 आहे आणि खालचा अंक हा 9 आहे. बरीच मुलं अशी करतात की खाली मोठा आहे म्हणून 9तून 6 वजा करत असतात. तर वरच्यातूनच खालचा अंक हा वजा करायचा असतो. मग वरचा लहान अंक असू देत किंवा मोठा अंक असू देत, तर वरच्या अंकातूनच आपल्याला खालचा अंक हा वजा करायचा असतो. आता इथं वरचा अंक आहे 6 आणि खालचा अंक आहे 9. आता वरचा अंक 6 आहे. आता आपण इथं एक छोट्या स्वरूपात 6 रेषा मारूयात. तर आता खालचा अंक आहे 9. आता आपण या 6 रेषांमधून 9 रेषा कमी करूया. 1 2 3 4 5 आणि 6. तर इथं असतानाच रेषा 6 आहेत, 9 रेषा इथून कमी होणार नाहीत. म्हणजेच काय की लहान अंकातून मोठा अंक हा वजा होत नाही. मग अशा वेळेस काय करायचं, तर का मोठ्या अंकातून लहान अंक वजा करायचा का? नाही. तर आपलं हे गणित लक्षात ठेवायचं की वरच्या अंकातूनच आपल्याला खालचा अंक वजा करायचा असतो. अशा वेळेस आपण काय करणार, आता 6तून 9 जात नाही. मग ज्यावेळेस आपल्या घरामध्ये एखादा पदार्थ नसतो किंवा कमी असतो त्यावेळेस आपण काय करतो असतो, तर उसना आपण मित्राकडून किंवा शेजाऱ्याकडून घेत असतो. इथंही तीच पद्धत वापरायची आहे. 6 हा लहान अंक आहे, तो शेजार, त्याचा शेजारी कोण आहे, दशक स्थानचा 5 हा अंक शेजारी आहे. मग 6 अंक 5 कडून एक उसना घेईल. मग 6ला पण काट मारायची आणि 5ला सुद्धा. मग 5 कडून एक उसना मिळाला, पण 1 म्हणजे त्यानं काय दिला, 1 दशक दिला. मग 1 दशक म्हणजे किती असतात, 10 असतात. म्हणजे 1 दशक इथं दिला. आता सोप्या भाषेत तुमच्या लक्षात राहण्यासाठी ज्यानं उसना मागितलाय तो अंक इथं आपण लिहायचा. म्हणजे इथे झाले 16. बरोबर, 6चे झाले 16, कारण त्याने 1 दशक घेतलेला आहे. 1 दशक 10, 10 आणि 6 16, 6चे 16 झाले. आता मांडताना अगोदर वरच्या क्रिया पूर्ण करायच्या आणि मगच वजाबाकी करायची. आता 5ने एक उसना दिलेला आहे, म्हणजे 5 कडे किती शिल्लक राहिले, तर 4 शिल्लक राहिले. तर आता इथं आपल्याला क्रिया करणं सोपं झालं. म्हणजे 16तून 9 आपल्याला कमी करता येतात. तर आपण काय करायचं, खालच्याच्या पुढं 16 अंक येईपर्यंत मोजायचं. आता 9च्या पुढं 10 11 12 13 14 15 आणि 16 म्हणजे असे 7 बोटं आपल्याला इथं मिळाली. म्हणजे 16तून 9 गेले, 7 राहिले. काही जण 16च्या मागे 9 उलट म्हणत जातात, म्हणजे 15 14 13 12 11 9 11 10 आणि 9 अशा पद्धतीनं उलट मोजत जातात 9 बोट. तर त्यावेळेस सुद्धा उत्तर हे 7च येतं. म्हणजे बघा 16च्या मागे 16तून 15 14 13 12 11 त्यानंतर 10 9 8 आणि 7 म्हणजे 9व्या बोटावर 7 हा अंक आला. म्हणजे 7 हे आपलं उत्तर झालं. पण सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे 9च्या पुढे तुम्ही 16 येईपर्यंत मोजा, उत्तर तुमचं 7 येते. आणि 4च्या खाली कोणताच अंक नाही, म्हणजे 4 मधून आपल्याला काहीच वजा करायचं नाही, म्हणून तो अंक काही वरच ठेवायचा नाही, तो अंक आहे तसा खाली घ्यायचा आहे. आता दुसरं उदाहरण तुम्हाला मी सोडून दाखवते. 78 - 19. आता हे उदाहरण सुद्धा मांडताना तुम्हाला लक्षात आलं असेल की दशकाच्या घरात दशक मांडायचं, एककाच्या घरात एकक मांडायचं. तर अशा पद्धतीने हे आपल्याला उदाहरण सोडवणं सोपं जातं. तर आपण आधी मांडणी करून घेऊया. 78 - 19. तर आता इथं सुद्धा बघा 8तून 9 जात नाहीत.
तर 8ने एक उसना घेतला दशकाकडून, त्याचे झाले 1 दशक 10 आणि ज्यानं मागितलाय त्याने 8 म्हणजे 1 दशक 10 आणि 8 18. आता 7तून एक उसना दिला म्हणजे याच्याकडे राहिले 6. आता 18तून 9 गेले, 9च्या पुढे 18 येईपर्यंत म्हणूया. 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18 म्हणजे 9 बोटं इथं आपल्याला मिळाली, म्हणजे आपलं 9 उत्तर आलेलं आहे. हे दुसरं उदाहरण घेण्याचं कारण म्हणजे इथं 4तून खाली कोणताच अंक घालवत नाही, त्यामुळे आपण 4 आहे असा खाली घेतला. पण इथं काय आहे की 6तून आपल्याला 1 घालवायचा आहे, म्हणजे 6तून 1 गेला 5 राहिले. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हातच्याची वजाबाकी सोडवायची आहे.